आपण बनवणार आहे लाल भोपळ्याची भाजी. त्यालाच कवळंसुद्धा म्हणतात. त्यासाठी चिरलेला लाल भोपळा, हिरवी मिरची, कोथिंबीर, धने पावडर, हळद, मीठ, जिरे, लसूण, कढीपत्ता, शेंगदाणे आणि भाजीसाठी तेल. सुरुवातीला आपण हिरवी मिरची, लसूण आणि जिरं यांची पेस्ट काढून घेऊ. आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊ. तेल गरम झाल्यानंतर कढीपत्ता टाकायचा. नंतर शेंगदाणे टाकायचे. शेंगदाणे 1-2 मिनटं चांगले होऊ द्यायचे. मग हिरवी मिरची, लसूण, जिरं यांचीसुद्धा पेस्ट टाकायची. तीसुद्धा व्यवस्थित होऊ द्यायची. ही भोपळ्याची किंवा कवड्याची भाजी हिरवी मिरचीतली खूप छान लागते. नंतर चवीपुरतं मीठ, धनिया पावडर आणि हळद टाकायची. मग धुतलेला भोपळा त्याच्यात टाकायचा आणि कढईवर झाकण ठेवून 10-15 मिनटं चांगलं होऊ द्यायचा. या भाजीमध्ये पाण्याचा वापर करायचा नाही, कारण भोपळा धुतलेला असतो तेव्हाच त्याला शिजताना पाणी वगैरे सुटतं. चला तर आता आपली भाजी शिजलेली आहे. भाजीत आता आपण कोथिंबीर टाकू आणि डिशमध्ये काढून घेऊ. अशा प्रकारे आपली लाल भोपळ्याची भाजी किंवा कवड्याची भाजी तयार आहे. चला तर मग अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.